उमेदवार यादी जाहीर करूनही मनोज जरांगेंनी निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेतल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत समाजामध्ये, विशेष कर मराठा समाजामध्ये त्यावरनं मतांतर व्यक्त झालेली पाहायला मिळतात। आपल्यासोबत स्वतः राजेंद्र कोंडरे साहेब आहेत। कोंडरे साहेब, जरांगेंनी जी काही भूमिका घेतली, मी वातावरण निर्मिती केली, अगदी मुलाखती घेतल्या, अचानक यादी कॅन्सल केली, त्यामुळे एक संभ्रमाचं वातावरण त्यांच्यासोबत जे उभे राहिलेले तरुण होते त्यांचाही बऱ्यापैकी भ्रमनिरास झाला। तुम्ही कसं बघताय सगळं? बघा, त्यांचं आंदोलन एका मोठ्या उंचीवर गेल्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी प्रत्येक मतदारसंघामध्ये 500 उमेदवार उभे करण्याची भूमिका घेतली। नंतर लक्षात आलं की बॅलेट पेपर होणार नाही, ते निवडणूक होणार, मग एक उमेदवार करायचं ठरलं। आणि नंतर मग त्यांनी अशी भूमिका घेतली की लोकसभा निवडणूक आता आपल्याला लढवायची नाही, आपला लढा विधानसभेत आहे। त्यामुळे 3 महिन्यापूर्वी त्यांनी विधानसभेची भूमिका घेतली होती आणि लोकांनी त्याचं स्वागत केलं। स्वागत करताना अनेक समाज जे कधी इतिहासामध्ये एकत्र आले नाहीत, ते बौद्ध समाज किंवा मुस्लिम समाज आणि मराठा, हे चांगलं कॉम्बिनेशन जमलं होतं। आणि त्या जमलेल्या कॉम्बिनेशन आणि मराठवाड्यातलं जे तापलेलं वातावरण, त्यांनी स्वतःच घोषणा केली होती। हो, लोकही आली होती, सगळी एकत्र आली होती। ती भूमिका घेऊन किमान अगदी 288 नाही, परंतु कुठलाही नवा पक्ष पहिल्या फेरीमध्ये 15-20 जागा जिंकू शकतो, असं वातावरण त्यांच्या ह्याच्यातनं निर्माण झालेलं होतं। आणि ते निर्माण झालेल्या वातावरणामध्ये अनेक लोकांनी राजीनामे दिले, निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली। काही तर उमेदवार आपले खडक वासलेचे पण या ठिकाणी आहेत, पण ती रात्रीतनं बदलल्यामुळं समाजामध्ये राजकारणाच्या निमित्तानं जे एकत्र आलेले लोक राजकीय व्यवस्थेमध्ये चेहरा मिळवण्याचा प्रयत्न करत होते, त्यांचा ह्याच्यामध्ये भ्रमनिरास झाला। आणि मग ती तात्कालिक प्रतिक्रिया तशी असते की एकदा आपण निघालो एका युद्धाला आणि ऐनवेळी तलवार मॅन करून गप्प बसायचं, हे मराठ्यांच्या मनाला कधी पटत नाही। मग हे याच्यात समाजाचं नुकसान झालं, फायदा झाला, नेमकं काय झालं? नाही, आता कसं आहे की नुकसान आणि फायदा हे राजकीय निवडणुका झाल्यानंतरच्या यशावर अवलंबून होतं, परंतु तुमची पॉलिटिकल न्यूसेन्स व्हॅल्यू कोणाला क्रॅक करू शकते आणि कोणाला फायदेशीर ठरू शकते ह्याच्यामध्ये पण फार महत्त्वाची असते। परंतु अशी महत्त्वाची भूमिका बजावताना त्याच्यामध्ये समाजाचं हित महत्त्वाचं केंद्रबिंदू असावा लागतो। आणि तो केंद्रबिंदू भूमिका आहेच ना पाडापाडीची। नाही, पाडापाडीच्या भूमिकेपेक्षा माझं म्हणणं काय आहे की लोकशाहीमध्ये तुम्हाला कोणाला तरी निवडून देण्यासाठी आपल्याला राज्यघटनेने अधिकार दिलाय, त्या अधिकाराचा वापर करून जो माणूस समाज हिताचे प्रश्न मांडून समाजाला आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी न्याय दिला त्याच्या पाठीमागे समाज जात असतो। आणि तशा प्रकारची भूमिका ही निवडणुकीमध्ये घेतली जाते। आता ज्यावेळेस आपण पाडायचा स्टँड घेतो तेव्हा कोणतरी निवडून येणारच आहे, मग कोणाला निवडून आणायचं त्याचं नाव जाहीर केलं तर लोक त्याला मतदान करतील, पण ती भूमिका आज तरी तशी जाहीर झालेली नसल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम असतो। तेच म्हणतात लोकच म्हणजे बाकीचे विरोधकच संभ्रम निर्माण करतात, संभ्रम काही नाही, तुम्ही ठरवा वगैरे वगैरे वगैरे। मग काय म्हणायचं? बघा, आता त्यांची जी काही प्रेस मीडियामध्ये भूमिका आहे त्याच्यावर मी जास्त प्रतिक्रिया देण्यासारखा मोठा नाही, परंतु ह्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे की लोकांनी काय स्वीकारायचंय ना, हे लोक ठरवतात। आणि मग लोक ठरवताना जर त्यांचा पगडा लोक मनावर तेवढा असेल तर त्याचा परिणाम तुम्हाला विधानसभेमध्ये दिसेल। परंतु मी नेहमी सांगतो की मराठा समाज हा पॉलिटिकली मॅच्युअर्ड समाज आहे आणि राजकीय प्रगल्भतेमध्ये तो सर्व पक्षामध्ये नेतृत्वाच्या भूमिकेत जात असतो। त्यामुळे तो वेगवेगळ्या विचारधारेत आहे, कोण हिंदुत्ववादी आहे, कोण पुरोगामी, बहुजनवादी, डावे, उजवे, सगळ्या विचारसरणीचा हा समाज असल्यामुळं तो एक गट्टा एका विचारसरणीकडे कधीच जात नाही, हा आतापर्यंतचा इतिहास आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर एका आरक्षणाच्या मुद्द्यावर अख्ख्या मराठा समाजाचं पॉलिटिकल कन्व्हर्शन जो ऑलरेडी सगळ्या पक्षामध्ये सेटल्ड आहे, तो सेटल्ड लोकमध्ये प्रत्येक गावामध्ये राजकीय नेत्यांचे गट असतात पक्षापेक्षा, दूध सोसायटी चेअरमन, बँक चेअरमन, हे सगळे साखर कारखानदार, तर ह्यांच्याशी अंकित समाज बराचसा असतो। तो अंकित समाज त्या प्रस्थापित व्यवस्थेतनं बाहेर काढण्यासाठी एक मोठी व्यूहरचनेची आवश्यकता आहे आणि ती व्यूहरचना करण्यासाठी प्रचंड मोठं संघटनात्मक कौशल्य वापरायला पाहिजे, तेव्हा कुठं तुम्हाला राजकीय यशाकडे जाता येईल। असं नुसतं राजकीय यशाकडे जाण्यासाठी भूमिका घेऊन चालत नाही, त्याच्यासाठी जे काही बॅकबोन एफर्ट्स घ्यावे लागतील, कष्ट घ्यावे लागतील, ती यंत्रणा सातत्याने क्रियाशील आणि कृतिशील ठेवावी लागते। त्याच्यासाठी फार मोठं संघटन कौशल्य व्यापक स्तरावर ग्रामीण भागात शेवटच्या माणसापर्यंत झिरपावं लागतं आणि त्याच्यासाठी फार मोठं कष्ट घेण्याची तयारी केली तर ते कन्व्हर्शन शक्य आहे।
आणि त्यासाठी काही काळ जावा लागेल. खरं तर हा अख्खा समाज जरांगेंच्या पाठीशी उभं राहिला आरक्षण एका गोष्टीसाठी, पण आरक्षणाचं वास्तव काय हे तुम्हाला माहिती. तुम्ही अनेक लढे लढलेत, मोर्चे काढलेत. वास्तव काय खरंच मिळणार आहे का नुसतंच पुन्हा भ्रम? आणि सर्वात महत्वाचं, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर नेमकं काम कोणी केलं आतापर्यंत? महायुती की महाविकास? कोणी फायदा दिला का दोन्ही सारखेच? नाही, आता बघा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की मराठा समाजाचं किंवा कुठल्याही आरक्षणाच्या म्हणजे बाहेर म्हणजे 103वी घटना दुरुस्ती आल्यानंतर देशात आरक्षण नसलेला एकही समाज आता शिल्लक राहिलेला नाही. पहिले ध्यानात घ्या. आता जी आंदोलन आहे ते वर्गामधनं दुसऱ्या वर्गामध्ये जाण्याची, या खोलीतनं त्या खोलीत जाण्याचं आंदोलन आहे. आता मराठा समाजाला काय पाहिजे तर कुणबी प्रमाणपत्र पाहिजे. ती देण्याची पद्धत सुरू झालेली आहे. त्याच्यात सुसूत्रता आणली, 48 पुरावे दिलेत, क्लिअर झाला. ते ईडब्ल्यूएस गेले ना, सांगतो ना, ओबीसी मध्ये गेले. राहिलेले मराठे हे एससीबीसी 10% आरक्षणामध्ये आज रोजी सेफ आहेत. त्यानंतर तिसरं आरक्षण कोणतं आहे तर केंद्रामध्ये ईडब्ल्यूएस मध्ये खुल्या प्रवर्गात आम्ही आहोत. आणि राज्यातलं 10% जे एससीबीसी मधलं खुल्या प्रवर्गातलं ईडब्ल्यूएसचं आरक्षण होतं ते एससीबीसी आरक्षण घेतल्यामुळे बाय डिफॉल्ट घटनात्मक तरतुदीनुसार ते ऑटोमॅटिक जातं. ते गेलं आणि खुला प्रवर्ग, असे 4 ऑप्शन आता मराठा समाजाच्या हातामध्ये आहेत. आणि त्या 4 ऑप्शन मधले 2 ऑप्शन कट करून ईडब्ल्यूएस नको, कारण तुम्ही एकदा ओबीसी कॅटेगरीत सगळा समाज टाकले की तुमचं ईडब्ल्यूएस कायमचं जातं. मग 10% एससीबीसी ते पण तुम्हाला पोटात घ्यायचं कुठं 50च्या आतमध्ये. पण 50च्या आतमध्ये घेण्यासाठी मल्लिकार्जुन खरगेंनी जी जातनिहाय जनगणना सांगितली ती करून तुम्हाला ओबीसीचं जे पॉप्युलेशन आहे त्याचे निम्म रिझर्वेशन द्यावं लागेल. आणि राहिलेल्या जागांमध्ये 11% मराठा समाजाला तुम्हाला ओबीसीत स्वतंत्र आरक्षण द्यावं लागेल. मग आमची मांडणी आता अशी आहे की 19% कुणबी म्हणून तुम्हाला एक गटाला संधी मिळते, दुसरी एससीबीसी म्हणून मिळते. बाय डिफॉल्ट एससीबीसी आरक्षण उद्या काय भविष्यामध्ये म्हणतात लोक नाही टिकणार नाही टिकणार, मग मराठाच्या सरकार कुराळ अजिबात कोसळणार, कारण त्याला ईडब्ल्यूएसचा ऑप्शन ऑलरेडी उपलब्ध आहे. पण याच्यामध्ये मराठा समाजाने वैधानिक तरतूद लक्षात घेतली पाहिजे. ज्याच्याकडे मराठा व्हॅलिडिटी आहे त्याला कुणबी होता येत नाही, ज्याच्याकडे कुणबी आहे त्याला मराठा होता येत नाही. ही सरळ भिंत आहे. आणि त्यामुळे आता जे वेगवेगळे निकाल लागले एमपीएससी, यूपीएससी, मेडिकलचे, हे सगळे, यानंतर कालची पोलीस भरती, ह्याच्यामध्ये ओबीसीचा कट ऑफ हाय गेला आणि ईडब्ल्यूएसचा मराठा बाहेर पडल्यामुळे कमी झालेला हे वास्तव आहे. नुकसान कोणी केलं मग? नुकसान बघा, ज्यावेळेस एखादं आरक्षण तुम्ही राखीव प्रवर्गाचा घेता त्यावेळेस बाय डिफॉल्ट ईडब्ल्यूएस जातं. मग आता ईडब्ल्यूएसचा ऑप्शन जो 10% मध्ये होता त्याच्यात 8% होता, तिथं डायरेक्ट 10% मराठ्यांना मिळाले. ते सरळ वापरा, कारण बस मोकळी असेल तर त्यातनं जायचं नाही, मी ह्या बसने जाणार असं मराठ्यांनी करू नये. ते वापर करा, त्याच्यात ऍडमिशन घ्या, ऍडमिशन घेतलेल्या प्रोटेक्ट होतात, नोकरीत जा, ते फायदा घ्या. आणि मागचं जे आरक्षण चालू होतं त्यात 8,000 लोक कामाला लागली परमनंट. आमच्या एसपी कॉलेजेसमध्ये 5 जण आहेत. 3,700 लोक आपण आधी संख्या केले. आत्ताची पोलीस भरती झाली त्याच्यामध्ये 892 पोलीस एससीबीसी मधनं सिलेक्ट झालेले आहेत. हे जर सगळे कुणबी सर्टिफिकेट घेऊन त्या ओबीसीत गेले असते तर 892 तेवढे लागले असते. त्यामुळं हे प्रपोर्शन मराठा समाजाने अपॉर्च्युनिटी म्हणून समजा की ज्याची नोंद आहे त्यांनी कुणबी घ्या, ज्याची नोंद मराठा आहे त्यांनी मराठा घ्या आणि परत ईडब्ल्यूएस केंद्रामध्ये घ्या. असे 3 ऑप्शन इतर समाजाला नाहीत. जे रिझर्व्ह कॅटेगरीचे ते कायम रिझर्व्ह कॅटेगरीत. मी तुम्हाला लिहून देतो, 5 ते 7 वर्षांनी च्या मायक्रो ओबीसी जाती, कुंभार असेल, परीट समाज असेल, ह्या जातींना पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन मिळत नाही. त्या ओबीसीतल्या हायर क्लास किंवा ज्यांची संख्या जास्त तर ते रिझर्वेशन मधल्या मायक्रो जाती भविष्यामध्ये ईडब्ल्यूएस आरक्षणाची मागणी करतील असा माझा दावा आहे. दुसरं असं मग तरी जरांगे पुन्हा म्हणतात निकाल लागले की मी पुन्हा उपोषणाला बसणार, मग नेमकी मागणी काय आहे? तुम्ही आरक्षण सांगितलं. लोकशाहीमध्ये उपोषण करण्याचा अधिकार अण्णा हजारेंपासून सगळ्यांना आहे. तुम्हाला पण आहे, मला पण आहे. तो कोणी करू शकत नाही. परंतु ते आंदोलन आपल्याला यशाकडे जर न्यायचं असेल तर आपल्याला वास्तवाचं भान ठेवून त्याच्यामधली जी काही कायदेशीर तरतुदी आहे त्याचं ज्ञान घेऊन ते प्रोटेक्टेड कसं राहील अशा पद्धतीची रचना, तशा प्रकारची व्यूहरचना ती जर केली तर ती सपोर्टिव्ह होईल. मला वाटतं आरक्षणाचं वास्तव काय कोंढरे साहेबांनी व्यवस्थित समजून सांगितलं. त्यामुळे भूमिका घेताना त्याचा निश्चित विचार करा. आता राहिला पॉलिटिकल लढाईचा, तुम्ही मला वाटतं खडकवासल्यातनं तयारी केली ती जरांगेंच्या याच्यावरती, पण ऐनवेळी माघार घेतली त्यांनी. आता काय तुमची भूमिका आहे? नाव सांगा पहिल्यांदा. माझं नाव उमेश शिंदे आहे. मी खडकवासला मतदारसंघातून इच्छुक उमेदवार होतो. तसा उमेदवारी अर्ज जरांगे पाटलांनी मला भरायला लावलेला होता.
आणि मी चांगली तयारी केली होती. अतिशय पुण्यामधल्या सगळ्यात चांगलं वातावरण माझ्या खडकवासला मतदारसंघात होतं. आम्ही अनेक भेटी अंतरवालीला गेल्यानंतर केल्या, परंतु अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आम्हाला तिथे समजलं की आपल्याकडे यंत्रणा नाही आहे. त्या ठिकाणी अंतरवालीमध्ये ज्या यंत्रणा पाहिजेत, इलेक्शनच्या दृष्टीने ज्या इतर पक्षांमध्ये यंत्रणा असतात तशा यंत्रणा मराठ्यांकडे उपलब्ध नव्हता. असे कमी वेळ आपल्याला त्या ठिकाणी मिळाला होता. म्हणून आणि कदाचित अंतर्गत काही बाबींसमोर आल्यानंतर जरांगे पाटलांनी ती जी माघार घेतली त्याचा निश्चितच फटका माझ्यासारख्या ज्या तरुणांनी चळवळीत खूप वर्ष काम केलं त्यांना नक्कीच बसलेला आहे. त्यात दुमत नाहीच. परंतु हा लढा पुन्हा त्या ताकदीने आम्ही जरांगेंचा निर्णय जो आहे त्यांनी भूमिका माघार घेतली तुम्हाला पटतं का? आम्हाला ती भूमिका अजिबात पटलेली नाही. कमीत कमी 25 ते 30 जागा त्यांनी लढवायला पाहिजे होत्या महाराष्ट्रातल्या, ज्या जिंकून येऊ शकत होत्या आणि आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी गेले असते. आणि हा आरक्षणाचा जो मूळ मुद्दा आहे तो मूळ मुद्दा सोडवण्यासाठी माझ्यासारख्या तरुणांनी संघर्ष केला असता. आपली लोक जोपर्यंत विधिमंडळात जात नाही तर कोण आपल्याला आरक्षण, ही जसे आता महायुती आणि महाविकास आघाडी आरोप जरांगेंवर होतो ते तुतारीचा अजेंडा चालवतात, तुम्हाला काय अनुभव आला? नाही, अजिबात तसा कुठला अजेंडा ते कोणाचाही राबवत नाही. आजही त्यांनी सांगितलंय की तुम्ही तालुका पातळीवर आणि जिल्हा पातळीवर ठरवायचे कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडायचंय. जरी मराठे सुज्ञ आहेत की कोणाला पाडायचंय, कोणी आपली कामं केलेली आहेत, कोणी आपली कामं केली नाहीत, पण आम्ही जर ठरवलं की या पक्षाच्या या उमेदवाराला आपल्याला पाडायचं तो उद्या आपला कसा काय होईल याची कुठली शाश्वती नाही. माझ्याकडे तर खडकवासल्यामधले सगळे उमेदवार येऊन बसलेले आहेत आणि म्हणतात की आम्ही तुम्हाला लिहून देतो स्टॅम्प पेपरवर, की तिन्ही उमेदवार जे प्रमुख आहेत ते म्हणतात लिहून देतो की आम्हाला तुम्ही मतदान करा. आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा? आम्हाला कोणावरही विश्वास राहिलेला नाही. म्हणून आम्हाला आमची मूलता ताकद पुन्हा तयार करायची आणि पुन्हा विधिमंडळात जायचं. आणि हा संघर्ष अशा संघटनेमध्ये जे लोक काम करतात, समजा मराठा महासंघ काम करताय किंवा इतरही विधिज्ञ जे काम करतात ज्यांना टेक्निकली माहिती आहे की हे कसं टिकून, यापुढे तुम्ही जरांगेंसोबत असणार आहात की नाही? आम्ही या सगळ्यांना एकत्र करण्याचं काम महाराष्ट्रभर करणार आहोत. कोंढरे साहेब असतील, सराटे साहेब असतील, असे जे विधिज्ञ मंडळी आहेत त्यांना जरांगे पाटलांना आम्ही घेऊन जाऊन त्यांची पुन्हा एकदा मोठ बांधून आम्ही पुढे भविष्यामध्ये हा मराठा एक आहेत असं दाखवून आम्ही पुढे जाणार आहोत. परंतु ज्या चुका मागच्या काळात आमच्याकडून झालेल्या आहेत की जेणेकरून आम्हाला ते टेक्निकली पुढे नेता आलं नाही, आम्ही भावनिकतेने पुढे गेलो, तर अशा लोकांना आम्ही तिकडे पुन्हा घेऊन जाऊ आणि त्यांची पुन्हा एकदा मोठ बांधून आम्ही पुन्हा जरांगेंना असे लोक नको आहेत, त्यांना फक्त एक चौथा स्वभाव. त्यांना 100% अशी लोक हवे आहेत आणि ते आता गरजेचं आहे हे समजलेलं आहे. बरे मागच्या काळामध्ये भावनिकतेच्या आधारावर आम्हाला वाटलं होतं की सरकार आमचं काम करेल, की दबाव गटातून सरकार आमचं काम करेल असं वाटलं होतं. सरकारने ते काम केलं नाही आणि त्याला खोडे विरोधकांनी घातलेले आहे. हे सगळं सर्व मान्य आहे. आता इथून पुढच्या काळामध्ये आमची कामं काय आहेत, सर्वसामान्य मराठ्यांची कामं काय आहेत, की हे जे विधी साक्षर लोक आहेत ज्यांना यातलं कळतंय, ज्यांना हे टेक्निकली कसं टिकवायचं आहे माहिती आहे, यांना जरांगेंबरोबर सोबत आणून एक चांगली गट्टी तयार करायची आणि हा संघर्ष आणखी मोठ्या ताकदीने आम्हाला पुढे न्यायचा आहे. हेच आम्ही तरुण काम करणार आहोत. ठीक आहे, आता मी जरांगे आणि यांचं कितपत जमेल माहित नाही, बघ काळाचं हेच ठरवेल. काय सांगाल ताई, आरक्षणाचा लढा कुठवर आला आता तुमचं? बोला. ठीक आहे, आता बोलायला हे होतं आणखीन. हा ताई, हा आरक्षणाचा लढा कुठवर आला आता तुमचं? आरक्षणाचा लढा चालू आहे. जोपर्यंत आरक्षण नाही मिळत तोपर्यंत लढा चालूच राहणार आहे. कुठवर आला हे कोणीच सांगू शकत नाही. कुठवर आला हे कोणीच सांगू शकत नाही, पण जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढा चालूच राहील. मग गेल्या 1.5 वर्षात लढत काय मिळालं? गेल्या 1.5 वर्षात सर्वात जास्त कुणबी प्रमाणपत्र भेटलं. हे सर्वात मोठं यश आहे जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं. पण आता कोंढरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला 4 वर्ग उपलब्ध आहेत. एक आपल्याला EWS, SCBC आणि कुणबी प्रमाणपत्र आणि ओपन मधनं मराठ्यांनी आता जे आरक्षण आहे ते योग्य आहे असं साहेबांनी आता सांगितलं. मग तरी जरांगे आंदोलन करणार आहेत पुढे? नाही, त्यांनी आता ते टिकवतील कसं, म्हणजे याच्यासाठी त्यांनी हे आता आंदोलन करणार आहे. जे SCBC आंदोलन असेल किंवा कुणबी प्रमाणपत्र सर्वात जास्त कसे उपलब्ध भेटतील, जिथं नोंदी सापडत नाही त्यासाठी सरकारच्या मागे पाठपुरावा केलाच पाहिजे ना. आंदोलन कोणी ना कोणी तरी आंदोलन उभं केलंच पाहिजे ना, त्याशिवाय मराठ्यांना यश कधी मिळेलच नाही आजपर्यंत. माझं एक जरांगे पाटलांना आव्हान आहे की तुम्ही फक्त आरक्षणासाठी तुम्ही फक्त आंदोलन करता, पण आजपर्यंत तुम्ही कधी सारथीचा विषय तुम्ही कधी आंदोलनामध्ये घेतला नाही. तुम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळ किंवा विविध योजना आहेत या योजनांसाठी तुम्ही किंवा त्याच्या मागणीसाठी की बाबा आम्हाला एवढा निधी द्या, आम्हाला अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी एवढा निधी द्या, आजपर्यंत त्यांनी ती मागणी केली नाही. इथून पुढे जर ते आंदोलनं बसणार असतील तर त्यांनी ह्या गोष्टींचा पण विचार केला पाहिजे आणि ही मागणी पण सरकारकडे लावून धरली पाहिजे. नुसतं आरक्षणाने मराठा समाजाचा प्रश्न सुटणार नाहीये. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. उमेदवार यादी जाहीर करूनही मनोज जरांगेंनी निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेतल्यानंतर अनेक
प्रतिक्रिया उमटत आहेत समाजामध्ये, विशेष कर मराठा समाजामध्ये त्यावरनं मतांतरण व्यक्त झालेली पाहायला मिळतात. आपल्यासोबत स्वतः राजेंद्र कोंडरे साहेब आहेत. कोंडरे साहेब, जरांगेंनी जी काही भूमिका घेतली, मी वातावरण निर्मिती केली, अगदी मुलाखती घेतल्या, अचानक यादी कॅन्सल केली, त्यामुळे एक संभ्रमाचं वातावरण त्यांच्यासोबत जे उभे राहिलेले तरुण होते त्यांचाही बऱ्यापैकी भ्रमनिरास झाला. तुम्ही कसं बघताय सगळं? बघा, त्यांचं आंदोलन एका मोठ्या उंचीवर गेल्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी प्रत्येक मतदारसंघामध्ये 500 उमेदवार उभे करण्याची भूमिका घेतली. नंतर लक्षात आलं की बॅलेट पेपर होणार नाही, ते निवडणूक होणार, मग एक उमेदवार करायचं ठरलं. आणि नंतर मग त्यांनी अशी भूमिका घेतली की लोकसभा निवडणूक आता आपल्याला लढवायची नाही, आपला लढा विधानसभेत आहे. त्यामुळे 3 महिन्यापूर्वी त्यांनी विधानसभेची भूमिका घेतली होती आणि लोकांनी त्याचं स्वागत केलं. स्वागत करताना अनेक समाज जे कधी इतिहासामध्ये एकत्र आले नाहीत, ते बौद्ध समाज किंवा मुस्लिम समाज आणि मराठा, हे चांगलं कॉम्बिनेशन जमलं होतं. आणि त्या जमलेल्या कॉम्बिनेशन आणि मराठवाड्यातलं जे तापलेलं वातावरण, त्यांनी स्वतःच घोषणा केली होती त्याची. हो, लोकही आली होती, सगळी एकत्र आली होती. ती भूमिका घेऊन किमान अगदी 288 नाही, परंतु कुठलाही नवा पक्ष पहिल्या फेरीमध्ये 15-20 जागा जिंकू शकतो, असं वातावरण त्यांच्या ह्याच्यातनं निर्माण झालेलं होतं. आणि ते निर्माण झालेल्या वातावरणामध्ये अनेक लोकांनी राजीनामे दिले, निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली. काही तर उमेदवार आपले खडक वाचल्याचे पण या ठिकाणी आहेत. पण ती रात्रीतनं बदलल्यामुळं समाजामध्ये राजकारणाच्या निमित्तानं जे एकत्र आलेले लोक राजकीय व्यवस्थेमध्ये चेहरा मिळवण्याचा प्रयत्न करत होते, त्यांचा ह्याच्यामध्ये भ्रमनिरास झाला. आणि मग ते तात्कालिक प्रतिक्रिया तशी असते की एकदा आपण निघालो एका युद्धाला आणि ऐनवेळी तलवार मॅन करून गप्प बसायचं, हे मराठ्यांच्या मनाला कधी पटत नाही. मग हे याच्यात समाजाचं नुकसान झालं, फायदा झाला, नेमकं काय झालं? नाही, आता कसं आहे की नुकसान आणि फायदा हे राजकीय निवडणुका झाल्यानंतरच्या यशावर अवलंबून होतं. परंतु तुमची पॉलिटिकल न्यूसेन्स व्हॅल्यू कोणाला क्रॅक करू शकते आणि कोणाला फायदेशीर ठरू शकते ह्याच्यामध्ये पण फार महत्वाची असते. परंतु अशी महत्वाची भूमिका बजावताना त्याच्यामध्ये समाजाचं हित महत्वाचं केंद्रबिंदू असावा लागतो. आणि तो केंद्रबिंदू भूमिका आहेच ना पाडापाडीची. नाही, पाडापाडीच्या भूमिकेपेक्षा माझं म्हणणं काय आहे की लोकशाहीमध्ये तुम्हाला कोणाला तरी निवडून देण्यासाठी आपल्याला राज्यघटनेने अधिकार दिलाय. त्या अधिकाराचा वापर करून जो माणूस समाज हिताचे प्रश्न मांडून समाजाला आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी न्याय दिला त्याच्या पाठीमागे समाज जात असतो. आणि तशा प्रकारची भूमिका ही निवडणुकीमध्ये घेतली जाते. आता ज्यावेळेस आपण पाडायचा स्टँड घेतो तेव्हा कोणतरी निवडून येणारच आहे. मग कोणाला निवडून आणायचं त्याचं नाव जाहीर केलं तर लोक त्याला मतदान करतील. पण ती भूमिका आज तरी तशी जाहीर झालेली नसल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम असतात. तेच म्हणतात लोकच म्हणजे बाकीचे विरोधक संभ्रम निर्माण करतात, संभ्रम काही नाही, तुम्ही ठरवा वगैरे वगैरे वगैरे. मग काय म्हणायचं? बघा, आता त्यांची जी काही प्रेस मीडियामध्ये भूमिका आहे त्याच्यावर मी जास्त प्रतिक्रिया देण्यासारखा मोठा नाही. परंतु ह्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे की लोकांनी काय स्वीकारायचं आहे ना, हे लोक ठरवतात. आणि मग लोक ठरवताना जर त्यांचा पगडा लोक मनावर तेवढा असेल तर त्याचा परिणाम तुम्हाला विधानसभेमध्ये दिसेल. परंतु मी नेहमी सांगतो की मराठा समाज हा पॉलिटिकली मॅच्युअर्ड समाज आहे आणि राजकीय प्रगल्भतेमध्ये तो सर्व पक्षामध्ये नेतृत्वाच्या भूमिकेत जात असतो. त्यामुळे तो वेगवेगळ्या विचारधारेत आहे, कोण हिंदुत्ववादी आहे, कोण पुरोगामी, बहुजनवादी, डावे, उजवे, सगळ्या विचारसरणीचा हा समाज असल्यामुळं तो एक गट्टा एका विचारसरणीकडे कधीच जात नाही, हा आतापर्यंतचा इतिहास आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर एका आरक्षणाच्या मुद्द्यावर अख्ख्या मराठा समाजाचं पॉलिटिकल कन्व्हर्शन जो ऑलरेडी सगळ्या पक्षामध्ये सेटल्ड आहे, तो सेटल्ड लोकमध्ये प्रत्येक गावामध्ये राजकीय नेत्यांचे गट असतात पक्षापेक्षा. दूध सोसायटी चेअरमन, बँक चेअरमन, हे सगळे साखर कारखानदार, तर ह्यांच्याशी अंकित समाज बराचसा असतो. तो अंकित समाज त्या प्रस्थापित व्यवस्थेतनं बाहेर काढण्यासाठी एक मोठी व्यूहरचनेची आवश्यकता आहे. आणि ती व्यूहरचना करण्यासाठी प्रचंड मोठं संघटनात्मक कौशल्य वापरायला पाहिजे. तेव्हा कुठं तुम्हाला राजकीय यशाकडे जाता येईल. असं नुसतं राजकीय यशाकडे जाण्यासाठी भूमिका घेऊन चालत नाही. त्याच्यासाठी जे काही बॅकबोन एफर्ट्स घ्यावे लागतील, कष्ट घ्यावे लागतील, ती यंत्रणा सातत्याने क्रियाशील आणि कृतिशील ठेवावी लागते. त्याच्यासाठी फार मोठं संघटन कौशल्य व्यापक स्तरावर ग्रामीण भागात शेवटच्या माणसापर्यंत झिरपावं लागतं. आणि त्याच्यासाठी फार मोठं कष्ट घेण्याची तयारी केली तर ते कन्व्हर्शन शक्य आहे. आणि त्यासाठी काही काळ जावा लागेल. खरं तर हा अख्खा समाज जरांगेंच्या पाठीशी उभा राहिला आरक्षण एका गोष्टीसाठी, पण आरक्षणाचं वास्तव काय हे तुम्हाला माहिती. तुम्ही अनेक लढे लढलेत, मोर्चे काढलेत. वास्तव काय खरंच मिळणार आहे का नुसतंच पुन्हा भ्रम? आणि सर्वात महत्वाचं
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर नेमकं काम कोणी केलं आतापर्यंत, महायुती की महाविकास, कोणी फायदा दिला का दोन्ही सारखेच? नाही, आता बघा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की मराठा समाजाचं किंवा कुठल्याही आरक्षणाच्या म्हणजे बाहेर म्हणजे 103वी घटना दुरुस्ती आल्यानंतर देशात आरक्षण नसलेला एकही समाज आता शिल्लक राहिलेला नाही. पहिले ध्यानात घ्या. आता जी आंदोलन आहे ते वर्गामधनं दुसऱ्या वर्गामध्ये जाण्याची, या खोलीतनं त्या खोलीत जाण्याचं आंदोलन आहे. आता मराठा समाजाला काय पाहिजे तर कुणबी प्रमाणपत्र पाहिजे. ती देण्याची पद्धत सुरू झालेली आहे. त्याच्यात सुसूत्रता आणली, 48 पुरावे दिलेत, क्लिअर झाला. ते ईडब्ल्यूएस गेले ना, सांगतो ना, ओबीसी मध्ये गेले. राहिलेले मराठे हे एससीबीसी 10% आरक्षणामध्ये आज रोजी सेफ आहेत. त्यानंतर तिसरं आरक्षण कोणतं आहे तर केंद्रामध्ये ईडब्ल्यूएस मध्ये खुल्या प्रवर्गात आम्ही आहोत आणि राज्यातलं 10% जे एससीबीसी मधलं खुल्या प्रवर्गातलं ईडब्ल्यूएसचं आरक्षण होतं ते एससीबीसी आरक्षण घेतल्यामुळे बाय डिफॉल्ट घटनात्मक तरतुदीनुसार ते ऑटोमॅटिक जातं, ते गेलं आणि खुला प्रवर्ग. असे 4 ऑप्शन आता मराठा समाजाच्या हातामध्ये आहेत आणि त्या 4 ऑप्शन मधले 2 ऑप्शन कट करून ईडब्ल्यूएस नको, कारण तुम्ही एकदा ओबीसी कॅटेगरीत सगळा समाज टाकले की तुमचं ईडब्ल्यूएस कायमचं जातं. मग 10% एससीबीसी ते पण तुम्हाला पोटात घ्यायचं कुठं 50च्या आतमध्ये. पण 50च्या आतमध्ये घेण्यासाठी मल्लिकार्जुन खरगेंनी जी जातनिहाय जनगणना सांगितली ती करून तुम्हाला ओबीसीचं जे पॉप्युलेशन आहे त्याच्या निम्म रिझर्वेशन द्यावं लागेल आणि राहिलेल्या जागांमध्ये 11% मराठा समाजाला तुम्हाला ओबीसीत स्वतंत्र आरक्षण द्यावं लागेल. मग आमची मांडणी आता अशी आहे की 19% कुणबी म्हणून तुम्हाला एक गटाला संधी मिळते, दुसरी एससीबीसी म्हणून मिळते. बाय डिफॉल्ट एससीबीसी आरक्षण उद्या काय भविष्यामध्ये म्हणतात लोक नाही टिकणार. मग मराठाच्या सरकार कुराळ अजिबात कोसळणार, कारण त्याला ईडब्ल्यूएसचं ऑप्शन ऑलरेडी उपलब्ध आहे. पण याच्यामध्ये मराठा समाजाने वैधानिक तरतूद लक्षात घेतली पाहिजे. ज्याच्याकडे मराठा व्हॅलिडिटी आहे त्याला कुणबी होता येत नाही, ज्याच्याकडे कुणबी आहे त्याला मराठा होता येत नाही. ही सरळ भिंत आहे आणि त्यामुळे आता जे वेगवेगळे निकाल लागले एमपीएससी, यूपीएससी, मेडिकलचे, हे सगळे, यानंतर कालची पोलीस भरती, ह्याच्यामध्ये ओबीसीचा कट ऑफ हाय गेला आणि ईडब्ल्यूएसचा मराठा बाहेर पडल्यामुळे कमी झालेला हे वास्तव आहे. नुकसान कोणी केलं मग? नुकसान बघा, ज्यावेळेस एखादं आरक्षण तुम्ही राखीव प्रवर्गाचा घेतात त्यावेळेस बाय डिफॉल्ट ईडब्ल्यूएस जातं. मग आता ईडब्ल्यूएसचा ऑप्शन जो 10% मध्ये होता त्याच्यात 8% होता, तिथं डायरेक्ट 10% मराठ्यांना मिळाले. ते सरळ वापरा, कारण बस मोकळी असेल तर त्यातनं जायचं नाही, मी ह्या बसने जाणार असं मराठ्यांनी करू नये. ते वापर करा, त्याच्यात ऍडमिशन घ्या, ऍडमिशन घेतलेल्या प्रोटेक्ट होतात, नोकरीत जा, ते फायदा घ्या. आणि मागचं जे आरक्षण चालू होतं त्यात 8,000 लोक कामाला लागली परमनंट. आमच्या एसपी कॉलेजमध्ये 5 जण आहेत, 3,700 लोक आपण आधी संख्या केली. आत्ताची पोलीस भरती झाली त्याच्यामध्ये 892 पोलीस एससीबीसी मधनं सिलेक्ट झालेले आहेत. हेच जर सगळे कुणबी सर्टिफिकेट घेऊन त्या ओबीसीत गेले असते तर हे 892 तेवढे लागले असते. त्यामुळं हे प्रपोर्शन मराठा समाजाने अपॉर्च्युनिटी म्हणून समजा की ज्याची नोंद आहे त्यांनी कुणबी घ्या, ज्याची नोंद मराठा आहे त्यांनी मराठा घ्या आणि परत ईडब्ल्यूएस केंद्रामध्ये घ्या. असे 3 ऑप्शन इतर समाजाला नाहीत. जे रिझर्व्ह कॅटेगरीचे ते कायम रिझर्व्ह कॅटेगरीत. मी तुम्हाला लिहून देतो 5 ते 7 वर्षांनी च्या मायक्रो ओबीसी जाती, कुंभार असेल, परीट समाज असेल, ह्या जातींना पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन मिळत नाही. त्या ओबीसीतल्या हायर क्लास किंवा ज्यांची संख्या जास्त तर ते रिझर्वेशन मधल्या मायक्रो जाती भविष्यामध्ये ईडब्ल्यूएस आरक्षणाची मागणी करतील असा माझा दावा आहे. दुसरं असं मग तरी जरांगे पुन्हा म्हणतात निकाल लागले की मी पुन्हा उपोषणाला बसणार. मग नेमकी मागणी काय आहे? तुम्ही आरक्षण सांगितलं. लोकशाहीमध्ये उपोषण करण्याचा अधिकार अण्णा हजारेंपासून सगळ्यांना आहे. तुम्हाला पण आहे, मला पण आहे. तो कोणी करू शकत नाही. परंतु ते आंदोलन आपल्याला यशाकडे जर न्यायचं असेल तर आपल्याला वास्तवाचं भान ठेवून त्याच्यामधली जी काही कायदेशीर तरतुदी आहे त्याचं ज्ञान घेऊन ते प्रोटेक्टेड कसं राहील अशा पद्धतीची रचना, तशा प्रकारची व्यूहरचना ती जर केली तर ती सपोर्टिव्ह होईल. मला वाटतं आरक्षणाचं वास्तव काय आहे कोंढरे साहेबांनी व्यवस्थित समजून सांगितलं. त्यामुळे भूमिका घेताना त्याचा निश्चित विचार करा. आता राहिला पॉलिटिकल लढाईचा, तुम्ही मला वाटतं खडकवासल्यातनं तयारी केली ती जरांगेंच्या याच्यावरती, पण ऐनवेळी माघार घेतली त्यांनी. आता काय तुमची भूमिका आहे? नाव सांगा पहिल्यांदा. माझं नाव उमेश शिंदे आहे. मी खडकवासला मतदारसंघातून इच्छुक उमेदवार होतो. तसा उमेदवारी अर्ज जरांगे पाटलांनी मला भरायला लावलेला होता आणि मी चांगली तयारी केली होती. अतिशय पुण्यामधल्या सगळ्यात चांगलं वातावरण माझ्या खडकवासला मतदारसंघात होतं. आम्ही अनेक भेटी अंतरवालीला गेल्यानंतर केल्या, परंतु अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आम्हाला तिथे समजलं की आपल्याकडे यंत्रणा नाही आहे. त्या ठिकाणी अंतरवालीमध्ये ज्या यंत्रणा पाहिजेत, इलेक्शनच्या दृष्टीने ज्या इतर पक्षांमध्ये यंत्रणा असतात
तशा यंत्रणा मराठ्यांकडे उपलब्ध नव्हता. असे कमी वेळ आपल्याला त्या ठिकाणी मिळाला होता म्हणून आणि कदाचित अंतर्गत काही बाबी समोर आल्यानंतर जरांगे पाटलांनी ती जी माघार घेतली त्याचा निश्चितच फटका माझ्यासारख्या ज्या तरुणांनी चळवळीत खूप वर्ष काम केलंय त्यांना नक्कीच बसलेला आहे. त्यात दुमत नाहीच. परंतु हा लढा पुन्हा त्या ताकदीने आम्ही जरांगेंचा निर्णय जो आहे त्यांनी भूमिका माघार घेतली तुम्हाला पटतं का? आम्हाला ती भूमिका अजिबात पटलेली नाही. कमीत कमी 25 ते 30 जागा त्यांनी लढवायला पाहिजे होत्या महाराष्ट्रातल्या, ज्या जिंकून येऊ शकत होत्या आणि आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी गेले असते. आणि हा आरक्षणाचा जो मूळ मुद्दा आहे तो मूळ मुद्दा सोडवण्यासाठी माझ्यासारख्या तरुणांनी संघर्ष केला असता. आपली लोक जोपर्यंत विधिमंडळात जात नाही तर कोण आपल्याला आरक्षण ही जसे आता महायुती आणि महाविकास आघाडी आरोप जरांगेंवर होतो ते तुतारीचा अजेंडा चालवतात. तुम्हाला काय अनुभव आला? नाही अजिबात तसा कुठला अजेंडा ते कोणाचाही राबवत नाही. आजही त्यांनी सांगितलंय की तुम्ही तालुका पातळीवर आणि जिल्हा पातळीवर ठरवायचे कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडायचंय. जरी मराठे सुज्ञ आहेत की कोणाला पाडायचंय, कोणी आपली कामं केलेली आहेत, कोणी आपली कामं केली नाहीत, पण आम्ही जर ठरवलं की या पक्षाच्या या उमेदवाराला आपल्याला पाडायचं तो उद्या आपला कसा काय होईल याची कुठली शाश्वती नाही. माझ्याकडे तर खडकवासल्यामध्ये सगळे उमेदवार येऊन बसलेले आहेत आणि म्हणतात की आम्ही तुम्हाला लिहून देतो स्टॅम्प पेपरवर, की तिन्ही उमेदवार जे प्रमुख आहेत ते म्हणतात लिहून देतो की आम्हाला तुम्ही मतदान करा. आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा? मग आता तुम्ही कोणाला विश्वास? आम्हाला कोणावरही विश्वास राहिलेला नाही. म्हणून आम्हाला आमची मूलता ताकद पुन्हा तयार करायची आणि पुन्हा विधिमंडळात जायचं. आणि हा संघर्ष अशा संघटनेमध्ये जे लोक काम करतात, समजा मराठा महासंघ काम करताय किंवा इतरही विधिज्ञ जे काम करतात ज्यांना टेक्निकली माहिती आहे की हे कसं टिकून मग यापुढे तुम्ही जरांगेंसोबत असणार आहात की नाही? आम्ही या सगळ्यांना एकत्र करण्याचं काम महाराष्ट्रभर करणार आहोत. कोंढरे साहेब असतील, सराटे साहेब असतील, असे जे विधिज्ञ मंडळी आहेत त्यांना जरांगे पाटलांना आम्ही घेऊन जाऊन त्यांची पुन्हा एकदा मोठ बांधून आम्ही पुढे भविष्यामध्ये हा मराठा एक आहेत असं दाखवून आम्ही पुढे जाणार आहोत. परंतु ज्या चुका मागच्या काळात आमच्याकडून झालेल्या आहेत की जेणेकरून आम्हाला ते टेक्निकली पुढे नेता आलं नाही, आम्ही भावनिकतेने पुढे गेलो, तर अशा लोकांना आम्ही तिकडे पुन्हा घेऊन जाऊ आणि त्यांची पुन्हा एकदा मोठ बांधून आम्ही पुन्हा जरांगेंना असे लोक नको आहेत, त्यांना फक्त एक चौथा स्वभाव. त्यांना 100% अशी लोक हवे आहेत आणि ते आता गरजेचं आहे हे समजलेलं आहे. भले मागच्या काळामध्ये भावनिकतेच्या आधारावर आम्हाला वाटलं होतं की सरकार आमचं काम करेल, की दबाव गटातून सरकार आमचं काम करेल असं वाटलं होतं. सरकारने ते काम केलं नाही आणि त्याला खोडे विरोधकांनी घातलेली आहे. हे सगळं सर्व मान्य आहे. आता इथून पुढच्या काळामध्ये आमची कामं काय आहेत, सर्वसामान्य मराठ्यांची कामं काय आहेत, की हे जे विधी साक्षर लोक आहेत ज्यांना यातलं कळतंय, ज्यांना हे टेक्निकली कसं टिकवायचंय माहितीये, यांना जरांगेंबरोबर सोबत आणून एक चांगली गट्टी तयार करायची आणि हा संघर्ष आणखी मोठ्या ताकदीने आम्हाला पुढे न्यायचा आहे. हेच आम्ही तरुण काम करणार आहोत. ठीक आहे. आता मग जरांगे आणि यांचं कितपत जमेल माहित नाही, बघ काळाचं हेच ठरवेल. काय सांगाल ताई, आरक्षणाचा लढा कुठवर आला आता तुमचं? बोला ठीक आहे. आता बोलायला हे होतं आणखीन. हा ताई, हा आरक्षणाचा लढा कुठवर आला आता तुमचं? नाही, आरक्षणाचा लढा चालू आहे. जोपर्यंत आरक्षण नाही मिळत तोपर्यंत लढा चालूच राहणार आहे. कुठवर आलं हे कोणीच सांगू शकत नाही. कुठवर आलं हे कोणीच सांगू शकत नाही, पण जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढा चालूच राहील. मग गेल्या 1.5 वर्षात लढत काय मिळालं? गेल्या 1.5 वर्षात सर्वात जास्त कुणबी प्रमाणपत्र भेटलं. हे सर्वात मोठं यश आहे जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं. पण आता कोंढरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला 4 वर्ग उपलब्ध आहेत. एक आपल्याला EWS, SCBC आणि कुणबी प्रमाणपत्र आणि ओपनमधनं मराठ्यांनी आता जे आरक्षण आहे ते योग्य आहे असं साहेबांनी आता सांगितलं. मग तरी जरांगे आंदोलन करणार आहेत पुढे? नाही, त्यांनी आता ते टिकवतील कसं, म्हणजे याच्यासाठी त्यांनी हे आता आंदोलन करणार आहे. जे SCBC आंदोलन असेल किंवा कुणबी प्रमाणपत्र सर्वात जास्त कसे उपलब्ध भेटतील, जिथं नोंदी सापडत नाही त्यासाठी सरकारच्या मागे पाठपुरावा केलाच पाहिजे ना. आंदोलन कोणी ना कोणीतरी आंदोलन उभं केलंच पाहिजे ना. त्याशिवाय मराठ्यांना यश कधी मिळलंच नाही आजपर्यंत. माझं एक जरांगे पाटलांना आव्हान आहे की तुम्ही फक्त आरक्षणासाठी तुम्ही फक्त आंदोलन करता, पण आजपर्यंत तुम्ही कधी सारथीचा विषय तुम्ही कधी आंदोलनामध्ये घेतला नाही. तुम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळ किंवा विविध योजना आहेत, या योजनांसाठी तुम्ही किंवा त्याच्या मागणीसाठी की बाबा आम्हाला एवढा निधी द्या, आम्हाला अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी एवढा निधी द्या, आजपर्यंत त्यांनी ती मागणी केली नाही. इथून पुढे जर ते आंदोलन बसणार असतील तर त्यांनी ह्या गोष्टींचा पण विचार केला पाहिजे आणि ही मागणी पण सरकारकडे लावून धरली पाहिजे. नुसतं आरक्षणाने मराठा समाजाचा प्रश्न सुटणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. उमेदवार यादी जाहीर करूनही मनोज जरांगेंनी निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेतल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत समाजामध्ये, विशेष करून मराठा समाजामध्ये. त्यावरनं मतांतर व्यक्त